नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ही आहे भडद्याची भाजी। तर मी याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे बघा, चाळीची भाजी त्याच्यामध्ये दाखवलेली। ती त्या दिवशी 2-3 दिवस झाले भाजीला आणून, ती थोडी जरा हे झाली, पण आज करूया आपण ही भाजी। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तर चला आपण भाजी बघूया कशी बनवायची। कारण ही भाजी ना लय खाजवते, ती आता धुवून घेऊ आपण आणि चिरून घेऊया। आता चिरून घेऊ बारीक बारीक। अशी बारीक बारीक भाजी चिरून घ्यायची आणि मग कुकर मध्ये शिजवायची चिंच टाकून, कारण ती लय खाजवती। 7-8 शिट्ट्या घ्यायला लागतात त्याच्यात आणि मग शिजून घ्यायची भरपूर आणि मग फोडणी द्यायची लसणाची। आता कुकर मध्ये टाकून घेऊ आपण ही भाजी। आणि आता त्याच्यामध्ये चिंच टाकूया मस्तपैकी आणि 7-8 शिट्ट्या घेऊया, कारण तिला भरपूर शिजवायला लागते। ती भरपूर शिजवली तरच ती चांगली लागते आणि खाजवते भाजी, म्हणून त्याला भरपूर शिजवायला लागते। भाजीत शिजवताना चिंच टाकायची, एवढी चिंच टाकणार मी भाजीमध्ये। आणि पाणी घेऊया। हे बघा, आता आपली भाजी झाली शिजून, कुकरमध्ये शिजवून घेतली, 7-8 शिट्ट्या घेतल्या। आणि आता आपण भाजीला फोडणी देणार आहे। ही बाजरी घेतली, बाजरी आपली, तर ती बाजरी आपल्याला आता भाजून घ्यायची तव्यावरती आणि मग वाटून घ्यायची मिक्सरमध्ये बारीक। आणि मसाले लसणाची फोडणी द्यायची भाजीला। बाजरी आपण भाजून घेऊया। चला आता आपण फोडणी देऊ। तेल तापलेलं आहे भरपूर। आता या भाजीला वाटण वगैरे काही लागत नाही, साधी सिंपलच करावी लागते, कारण ह्या रानातल्या भाज्यांना ना वाटण टाकलं का त्यांची चव नाही लागत। मीठ मिरची मध्येच करावी लागते, जेणेकरून त्यांची टेस्ट लागते। तर देऊया मस्तपैकी। आणि ही बडगा भाजी फक्त पावसाळ्यातच भेटते, पावसाच्या सीझनमध्ये, इतर टायमाला नाही भेटत। आणि त्या बडझाल्याच नंतर शेवळं येतात, उन्हाळ्याची शेवळं। आणि ही भाजी एकदम गुणकारी आयुर्वेदिक आहे। आणि आमचे म्हणजे आदिवासी लोक पहिल्यापासून खात आलेली आहेत ही भाजी, रानभाज्या बरेचशा, त्याच्यापैकी ही एक रानभाजी आहे। तर आपली फोडणी आता
त्याच्यात मीठ टाकून घेऊया. आणि आता बाजरीचा भरड बारीक वाटून घेतलेला तो पण टाकून घेऊया. अशी हलवून द्यायची आणि तिला आता उकळी येऊन द्यायची चांगली. आणि अधूनमधून अशी हलवायची भाजी, अशी अशी हलवायची. तर आता एक 15-20 मिनिटं शिजवून देऊया तिला, उकळी येऊन देऊ आणि मग झाली आपली भाजी. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.